आता आपण बघूया इंडो जर्मन टूल रूममध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत आणि आपण कोणत्या कोणत्या कोर्सेसला अप्लाय करू शकतो. तसंच सीपेटमध्ये कोणते कोर्सेस आहेत ते पण आता बघू आपण. IGTR. ओके, IGTR means इंडो जर्मन टूल रूम. ठीक आहे. भारतामध्ये इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा जो विकास आहे तो व्हावा या दृष्टिकोनातनं भारत सरकारने इंडो जर्मन टूल रूमची स्थापना केली. सुरुवातीला जर्मनीसोबत कोलॅबरेशन करून करार करून भारताने ही टूल रूम स्थापन केली आणि मग जर्मनीकडे जी काही टेक्नॉलॉजी होती ती टेक्नॉलॉजी त्यांनी आपल्याला दिली. ठीक आहे. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी लागतात किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी लागतात बऱ्याचशा, तर त्याची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात टूल रूमपासून होत असते. ठीक आहे. तर हे तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या की टूल रूम जो आहे तो कुठल्या इंडस्ट्रीचा पाया असतो. ठीक आहे. तर आता आपण बघूयात की इंडो जर्मन टूल रूम ही जी भारत सरकारची संस्था आहे याच्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस येथे आहेत, औरंगाबाद येथे आहेत. ठीक आहे. तर यांच्याकडे 2 कोर्सेस आहेत मेन. ओके, एक आहे लॉंग टर्म कोर्सेस आणि दुसरा आहे शॉर्ट टर्म कोर्सेस. सध्या आपण लॉंग टर्म कोर्सेसची माहिती घेणार आहोत. ओके, तर लॉंग टर्म कोर्सेस तर ह्याच्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी ज्याचा आहे, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असे जे काही आहेत कालावधी, तर त्याला यांनी लॉंग टर्म कोर्सेस म्हटलेला आहे. तर पहिला कोर्स आहे CCMTR. याचा लॉंग फॉर्म आहे सर्टिफिकेट कोर्स इन मशीनिस्ट अँड टूल रूम. दुसरा जो कोर्स आहे तो आहे DIM, DIM, डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स. आणि तिसरा जो कोर्स आहे ADTDM, ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग. ओके, ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग, ADTDM, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स. हा कोर्स आहे 2 इयर्सचा आहे, हा 3 वर्षाचा आहे आणि हा 4 वर्षाचा आहे. तर आता मला असं सांगायचं आहे की CCMTR हा कोर्स आणि ADTDM हा कोर्स हे तसे जवळजवळ आहेत. फक्त ADTDMमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये 4 वर्ष शिकवलं जातं आणि CCMTRमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये 2 वर्षात शिकवलं जातं. आपण ज्याला ITI म्हणतो, ITIचे कोर्सेस असतात ना 2-2 वर्षाचे, तर CCMTR हा जो कोर्स आहे हा ITIच्या कोर्ससारखा आहे. CCMTR is equivalent
to ITI courses. ओके, CCMTR हा जो कोर्स आहे तो ITIच्या कोर्ससारखा आहे. ठीक आहे. आता 2 नंबरला आहे, हा झाला 1 नंबरचा. 2 नंबरचा डीम आणि 3 नंबरचा ADTDM. हे जे दोन्ही कोर्सेस आहेत हे डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याला इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणू शकतो आपण. ओके, इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस. ठीक आहे. जसं तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा करता 10वी नंतर, तसंच हे आहे. तर इथून इंडोजमधून तुम्हाला 2 वेगवेगळे डिप्लोमा आहेत इथे. एक आहे डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स आणि दुसरा आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग. तर इंडोजमधून तुम्हाला डीम आणि ADTDM हे 2 कोर्सेस करता येतात. डीम हा जो कोर्स आहे, ह्या कोर्सनंतर आफ्टर डीम डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स तुम्हाला BTech करता येईल. BTech सेकंड इयर डायरेक्ट ॲडमिशन. ओके, कुठल्या विषयामध्ये करता येईल? BTech नंबर 1 मेकॅट्रॉनिक्स, नंबर 2 इलेक्ट्रॉनिक्स, नंबर 3 मेकॅनिकल. ठीक आहे. सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ठीक आहे. BTech तुम्हाला कुठल्याही कॉलेजमधून करता येईल. आफ्टर ADTDM तुम्हाला BTech करता येईल. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन मिळेल. सेकंड इयर डायरेक्ट ॲडमिशन. ठीक आहे. आणि BTech कशात करता येईल तुम्हाला? तुम्हाला BTech करता येईल नंबर 1 प्रोडक्शन किंवा नंबर 2 मेकॅनिकल. BTech किंवा BE. तुम्हाला BE पण करता येईल बरं का. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. CCMTR आफ्टर CCMTR असं देऊ आपण. आफ्टर CCMTR तुम्हाला डिप्लोमा इन मेकॅनिकल च्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल. ओके, यू कॅन गेट ॲडमिशन टू सेकंड इयर ऑफ डिप्लोमा इन मेकॅनिकल आफ्टर CCMTR. ठीक आहे. म्हणजे मग हे 2 वर्ष अजून करावं लागतील, सेकंड इयर आणि थर्ड इयर. म्हणजे 4 वर्षामध्ये तुमचं डिप्लोमा होईल. CCMTR पासून जर हे 2 CCMTRचे 2 प्लस डिप्लोमा मेकॅनिकलचे 2, 4 वर्ष डिप्लोमा होऊन जाईल तुमचा. CCMTR 2 इयर्स आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल
2 years. Okay, so after 4 years you will get diploma in mechanical. ओके, CCMTRच्या नंतर जर केलं तर. तर डीम जे आहे डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स. ओके, डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स. ह्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉब करता येईल. यू कॅन डू जॉब. ओके, और you can continue बीटेक. तुम्ही पुढे बीटेक करू शकता. ठीक आहे. डीम केल्यानंतर तुम्हाला जॉब करता येईल आणि आता लेटेस्ट जर बघितलं आपण तर साधारणतः 20,000 15,000 असे सॅलरी मुलांना मिळालेली आहे डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स केल्यानंतर. ADTDM ओके, ॲडव्हान्स डिप्लोमा पुन्हा लिहूयात आपण. ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग. हा 4 वर्षाचा कोर्स आहे, मी तुम्हाला सांगितलेलं याच्या आधी. ह्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर धिस यू कॅन डू जॉब. आणि चांगले पगार आहेत, 25-30 हजारापर्यंत पगार मिळतात मुलांना. और you can कंटिन्यू बीटेक. तुम्ही तुमचं बीटेक चालू ठेवू शकता. ठीक आहे, बीटेक 3 वर्ष करून नंतर जॉब करू शकता, असंही करू शकता. ठीक आहे. डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स हा जो कोर्स आहे, हा कोर्स मेंटेनन्स डिपार्टमेंटकडे घेऊन जाणारा आहे. जनरली डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स नंतर तुम्हाला मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये काम करावे लागेल. आता काही मुलांना मार्केटिंगचा पण जॉब लागलेला आहे, काही मुलांना इतर थोड्याशा डिपार्टमेंटमध्ये पण घेतलेलं आहे. पण जनरल सांगतो आहे, जनरली मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करावं लागेल डीमच्या नंतर, जर डायरेक्ट जॉब केला तर. जर तुम्ही बीटेक केलं तर मग तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या सेक्शनमध्ये काम करता येईल किंवा मशीन ऑटोमेशन या सेक्शनमध्ये पण काम करता येईल. आणि ADTDMच्या नंतर ADTDM
ह्या कोर्सनंतर तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम मिळेल. प्रोडक्शन डिपार्टमेंटला जॉब मिळेल असं म्हणता येईल. किंवा तुम्हाला और यू कॅन गेट जॉब इन डिझाईन सेक्शन. हे डिझाईन सेक्शन काय असतं? हे डिझाईन सेक्शन असतं मशीन डिझाईन. ठीक आहे, मशीन डिझाईन. नाही तुम्हाला वाटेल कोणतं डिझाईन काढायचं. डिझाईन सेक्शन मीन्स मशीन डिझाईन. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आता साधारणतः डीमची जी फीस आहे माझ्या माहितीनुसार 45,000 पर इयर आहे. ओके, ADTDM ह्याची पण साधारणतः तेवढीच आहे, 45,000च्या आसपास. हे अंदाजे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, पर इयर. ठीक आहे. CCMTRची थोडी कमी आहे. CCMTRची फीस एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. तर आता डीमला ॲडमिशन घ्यायचं का ADTDMला ॲडमिशन घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. IGTR ची जाहिरात आल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट साठी अप्लाय करावे लागेल. ठीक आहे. जर तुम्ही डीम आणि ADTDM दोन्ही परीक्षांचे फॉर्म भरले, इफ यू अप्लाय फॉर बोथ डीम and ADTDM, then you have to pay separately for the registration. ओके. जरी एक्झाम एंट्रन्स टेस्ट त्यांची एकच असली तरी असं होत नाही की तुम्ही एकच फीस भरली आणि त्याच्यामध्ये तुमचं दोन्हीचंही काम झालं, असं होत नाही. तुम्हाला सेपरेटली त्याची रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते. ठीक आहे. मागच्या वर्षी 700 रुपये रजिस्ट्रेशन फीस होती. 700 अधिक 700 1400 रुपये, 2 फॉर्म भरायचे असतील तर. आणि जर एकच फॉर्म भरायचा असेल तर 700 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस त्याचे भरावे लागतील. आणि मग जर तुम्ही दोन्ही कडे सिलेक्ट झाले, म्हणजे डीमच्या लिस्टमध्ये पण तुमचं नाव आलं आणि ADTDMच्या लिस्टमध्ये पण तुमचं नाव आलं, तर तुम्हाला मग शेवटी ठरवता येईल की दोन्हीपैकी कोणता करायचा. ठीक आहे. आणि जर एकीकडेच नाव आलं तर मग तर काही प्रश्नच नाही, मग तुम्हाला तोच कोर्स करायचा आहे. पण जर दोन्हीकडे आलं तर मग तुम्हाला शेवटच्या क्षणी तुम्हाला ठरवता येईल की कुठला कोर्स करायचा. आणि त्यानुसार मग तुम्ही इंडिव्हिज्युअलला सांगायचं किंवा आम्हाला हा कोर्स करायचा आहे. आणि मग त्यानुसार तुम्हाला ते त्या कोर्सला ॲडमिशन देतील.
आणि दुसरा कोर्स जो आहे मग त्या जागेवरती कुणाला तरी दुसऱ्याला ॲडमिशन मिळेल. मग तिकडे तुमची जागा रिकामी होईल आणि मग दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेल. ठीक आहे. समजा तुम्ही डीम आणि ADTDM if you get selected for both the courses, then at the time of admission you can decide which course is to be joined. कोणत्या कोर्सला जॉईन व्हायचं हे तुम्ही शेवटच्या क्षणी ठरवू शकता आणि मग तुम्ही त्या कोर्सला जॉईन होणार आणि त्याच्यानंतर मग दुसरा एक जागा रिकामी होणार आणि त्या जागेवर दुसरा कोणाला तरी चान्स मिळणार. अशा प्रकारची ही पद्धत आहे. डॉक्युमेंट्स. ओके. एंट्रन्स टेस्टसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत. आता हे एक्झाम जी आहे, एक्झामचं नोटिफिकेशन हे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये येऊन जाईल. तोपर्यंत 10वीचा निकाल लागला तर ठीक आहे, नाही लागला तर मग बघूयात. सो first you need hall ticket of SSC. Number 2, photo. Number 3, Aadhaar card. Number 4, signature. So you need all these documents. तुमचं 10वीचा निकाल लागलेला असेल, तुम्ही 10वी पास झालेले असाल तर तुम्ही हॉल तिकीटच्या ऐवजी या ठिकाणी मार्कशीट लावू शकता. ऑफ SSC. ठीक आहे. त्यानंतर अजून एक डॉक्युमेंट आहे, बर्थ सर्टिफिकेट. आणि ह्याला पर्याय काय आहे, एकतर TC चालेल ह्याला पर्याय. TCवरती बर्थ सर्टिफिकेट असते किंवा SSC सर्टिफिकेट. ठीक आहे. 10वीचं जे प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती पण तुमची जन्मतारीख असते, तर 10वीचं प्रमाणपत्र पण चालेल. बर्थ सर्टिफिकेट किंवा TC किंवा हे. डेट ऑफ बर्थसाठी त्यांना काहीतरी एखादं डॉक्युमेंट पाहिजे आणि ह्या तिन्हीपैकी कुठलंही एखादं डॉक्युमेंट चालेल. आणि मग जेव्हा तुमचं ॲडमिशन करायची वेळ येईल तेव्हा मग अजून सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील. ठीक आहे. त्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. मला असं वाटतं की तुमचे जे काही असतील प्रश्न ते याच्यामध्ये सॉल्व झालेले आहेत. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता.